वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभ्यासक, विद्यापीठातील मराठी विभाग, विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील मराठी विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर अभ्यासक विचारवंतांची मागणी एकदाची काल पूर्ण झाली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। अनेक लोक प्रश्न विचारतात, अभिजात म्हणजे काय? 2 ते 2.5 वर्षापूर्वीचं मराठी भाषेचं अस्तित्व, मराठी साहित्याचं अस्तित्व अगदी ज्ञानेश्वरांपासून ते चक्रधरांपर्यंत आणि चक्रधरांपासून ते अगदी संत तुकाराम महाराजांपर्यंत यांच्या साहित्याचं, वाङ्मयाचं अस्तित्व मान्य केलं। अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यामुळं एकूण देशभरात 550 ते 70 महाविद्यापीठातून मराठी भाषेचं अध्यापन केलं जाईल, संशोधन केलं जाईल। त्याबरोबरच इतर अनुवाद क्षेत्रामध्येही